नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन विषयाला घेऊन चर्चा करणार आहोत. जो विषय MPSCच्या आणि UPSCच्या प्री आणि मेन्सच्या अनुषंगानं अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ही चर्चा सर्वांसाठी अतिशय पोषक ठरणार आहे. म्हणून तुम्हाला सर्वांसाठी मला सांगायचं आहे की तुम्ही सर्वांनी वेलकम टू आवर MPSC यूट्यूब चॅनल, MPSC स्टडी पॉईंट डॉक्टर विकास वाघमारे या चॅनलच्या माध्यमातून आपण ही चर्चा करत आहोत. आजचा जो चर्चेचा विषय आहे तो विषय आहे न्यायाधीशांची नियुक्ती, न्यायाधीश खटले आणि राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग. हा विषय जो आहे तो मुद्दामून आम्ही डिझाईन केलेला आहे, कारण गेल्या 10-15 दिवसामधले जर तुम्ही द हिंदू रेफर केले, लोकसत्ता, इंडियन एक्सप्रेस हे जर पेपर वाचले असतील तर या अनुषंगानं बरीच चर्चा देशभरावरती चालू आहे. मग त्याचा अगदी मुळापासून अभ्यास करावा आणि सर्वांना याचा फायदा व्हावा या अनुषंगानं हा विषय आपण हातामध्ये घेतलेला आहे. न्यायाधीशाची नियुक्तीची नेमकी प्रक्रिया काय आहे, न्यायाधीश खटल्यामध्ये कशा प्रकारे बदल होत गेला नियुक्तीच्या प्रक्रियेमध्ये, आणि राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग कसा आला याच्या संदर्भामध्ये चर्चा करायची आहे. आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाच्या विरोधामध्ये केंद्र सरकार कशा प्रकारे काम करते याच्या संदर्भातही डिस्कशन करणार आहोत. बट बिफोर दॅट आपल्याला हे माहिती पाहिजे की न्यायाधीशाची नियुक्ती कशी होते. तर सर्वोच्च न्यायालयाच्या आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाशी विचार विनिमय करून राष्ट्रपती न्यायाधीशाची नियुक्ती करतो. आता हे वन लायनर जरी वाचलं तरी याच्यामध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्व आहे की सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांशी विचारविनिमय करून राष्ट्रपती न्यायाधीशाची नियुक्ती करत असतो. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांची नियुक्ती करताना एक खास गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवायची की इतर न्यायाधीशांची नियुक्ती करताना राष्ट्रपतीला सरन्यायाधीशासोबत चर्चा करणं, विचारविनिमय करणं बंधनकारक केलेलं आहे. एक पहिला मुद्दा आहे, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाशी विचारविनिमय करून राष्ट्रपती न्यायाधीशाची नियुक्ती करतो. आणि दुसरं, सरन्यायाधीश सोडून जर इतर न्यायाधीशाची नियुक्ती करायची असेल तर राष्ट्रपतीला सरन्यायाधीशाबरोबर विचारविनिमय करणे बंधनकारक आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता नियुक्तीच्या या प्रक्रियेमध्ये विचारविनिमयाची संकल्पना सामावलेली आहे. म्हणून विचारविनिमय म्हणजे काय याचा सुद्धा आपल्याला विचार केला पाहिजे. तर विचारविनिमय या संकल्पनेबाबत किंवा संज्ञेबाबत विवाद झालेला आहे तो 1982 साली. म्हणून विचारविनिमय संज्ञेबाबतचा विवाद नेमका काय होता हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. याच्या संदर्भामध्ये न्यायाधीशाचा पहिला खटला आहे 1982चा, ज्याला न्यायाधीश पहिला खटला 1982 या नावानं आपल्याला ओळखता येऊ शकतो. या न्यायाधीश पहिल्या खटल्यामध्ये 1982ला सर्वोच्च न्यायालय म्हणतं की विचारविनिमय या संज्ञेमध्ये सहमती अभिप्रेत नाही, केवळ विचाराची देवाणघेवाण अभिप्रेत आहे. न्यायाधीश नियुक्तीच्या प्रक्रियेमधली सर्वात महत्त्वाची संकल्पना आहे विचारविनिमय. आणि विचारविनिमयाच्या संकल्पनेच्या बाबत न्यायाधीशाच्या पहिल्या खटल्यामध्ये 1982ला सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय की विचारविनिमय या संकल्पनेमध्ये किंवा संज्ञेमध्ये सहमती असलीच पाहिजे असं नाही, तर केवळ मात्र विचाराची देवाणघेवाण अभिप्रेत आहे असा निर्णय या पहिल्या खटल्यामध्ये देण्यात आलेला आहे.
मग यानंतर 1982च्या नंतर न्यायाधीश दुसरा खटला आला 1993ला आणि या 1993च्या न्यायाधीश खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं आपला पहिल्या खटल्यामध्ये दिलेला निर्णय फिरवला. पहिल्या खटल्यामध्ये जो निर्णय दिला होता तो निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दुसऱ्या खटल्यामध्ये फिरवला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की विचार विनिमयाच्या संकल्पनेचा अर्थ सहमती होतो. सर्वोच्च न्यायालय पहिल्या खटल्यामध्ये काय म्हणतं? विचार विनिमयाचा अर्थ सहमती नाही. दुसऱ्या खटल्यामध्ये काय म्हणतं 1993ला की विचार विनिमयाच्या मध्ये सहमती असली पाहिजे. म्हणजे न्यायाधीशाच्या नियुक्तीसाठी सरन्यायाधीशाचा सल्ला बंधनकारक आहे असा निर्णय या दुसऱ्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला दिलेला दिसून येतो. मित्रांनो, हे दोन्ही जे खटले आहेत हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वपूर्ण आहेत. म्हणजे प्री आणि मेन्सच्या अनुषंगानं, म्हणजे राज्यसेवा असू द्यात, UPSC असू द्यात किंवा आपले कंबाईन असू द्यात, एक्साईज गट क असू द्यात, या सर्व परीक्षेच्या अनुषंगानं हे दोन्ही खटले जे आहेत ते अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. मी तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन देणार आहे, परंतु नंतर देणार आहे. सध्या फक्त ही खटले समजून घ्यायचे. यानंतर 1998ला न्यायाधीशाच्या संदर्भातला तिसरा खटला झाला. 1998चा न्यायाधीशाच्या संदर्भातला तिसरा खटला आला आणि या तिसऱ्या खटल्यामध्ये सांगण्यात आलं की सरन्यायाधीशाने विचार विनिमय करताना न्यायाधीशाच्या मताधिकाराचा विचार विनिमय करावा असं मत दिलं. म्हणजे न्यायाधीशाच्या तिसऱ्या खटल्यामध्ये बहुमताचा विचार करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. पहिल्या खटल्यामध्ये म्हणतात सहमती अभिप्रेत नाही, दुसऱ्या खटल्यामध्ये म्हणते सहमती पाहिजे आणि तिसऱ्या खटल्यामध्ये म्हटले की केवळ एकट्या सरन्यायाधीशाची सहमती अपेक्षित नाही, तर सरन्यायाधीशानं विचार विनिमय करताना इतर न्यायाधीश काय म्हणतात त्यांच्या मताधिकाराचा विचार करावा असं मत सर्वोच्च न्यायालयानं तिसऱ्या खटल्यामध्ये या ठिकाणी 1998ला दिलेलं आपल्याला दिसून येतं. ही खास गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची. आणि तेवढंच नाही तर त्यांनी सांगितलं की भारताच्या सरन्यायाधीशाचं मत म्हणजे विचार विनिमय प्रक्रिया नव्हे. हा एक फार मोठा टर्न तिसऱ्या खटल्यामध्ये बसलेला आपल्याला दिसून येतो. केवळ सरन्यायाधीशाचं मत म्हणजे विचार विनिमय प्रक्रिया नाही, तर त्यांनी सांगितलं, सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाच्या 4 सर्वाधिक ज्येष्ठ न्यायाधीशाच्या मंडळाशी चर्चा केली पाहिजे. म्हणजे एक सरन्यायाधीश आणि दुसरे 4 इतर न्यायाधीश अशा प्रकारे या 4 जणांसोबत सरन्यायाधीशानं चर्चा केली पाहिजे. आणि एवढंच नाही तर सुप्रीम कोर्टानं डिसिजन देताना सांगितलं की 2 जरी न्यायाधीशांनी प्रतिकूल निर्णय दिला, प्रतिकूल मत दिलं, तरी त्याने सरन्यायाधीशाने सरकारला न्यायाधीश नियुक्तीसाठी शिफारस करू नये. भारताच्या सरन्यायाधीशाला तिसऱ्या खटल्यामध्ये सांगितलं की तुमचं मत म्हणजेच फायनल मत नाही, तुम्ही इतर 4 न्यायाधीशासोबत चर्चा करा आणि या 4 न्यायाधीशापैकी दोघांनी जरी तुमच्या विरोधात मत दिलं तरी न्यायाधीशाची नियुक्ती करण्यासाठी तुम्ही सरकारकडे शिफारस करू नका. अशा प्रकारचं स्पष्ट मत या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं आपल्या तिसऱ्या खटल्यामध्ये मांडलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं, जी की अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा. मला या संदर्भामध्ये एक अलीकडचंच एक उदाहरण आठवतं बघा. तुम्हाला माहीत असेल नोटाबंदीच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये एक डिसिजन आलेला होता. आय थिंक 5 जज बेंच होतं ते, त्याला घटनापीठ 5 जज बेंचला घटनापीठ म्हटलं जातं. त्याच्यातल्या 4 न्यायाधीशांनी नोटाबंदीचं समर्थन केलं आणि जस्टिस नागरत्ना यांनी काय केलेलं आहे, त्यांनी स्वतःचं मत मांडलं आणि सांगितलं की हे नोटाबंदी बेकायदेशीर होतं, चुकीचं होतं असं त्यांनी मत दिलेलं आहे. म्हणजे न्यायाधीश आपलं मत मांडू शकतात, हे तुम्हाला या ठिकाणी समजून येईल. ही खास गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगितलं. एक करंटमधलं उदाहरण आहे, जे जस्टिस नागरत्ना जे आहेत त्या फार मोठ्या प्रमाणावरती देशामध्ये गाजलेल्या आहेत. त्याच्यामुळं त्यांच्या संदर्भामध्ये माहिती ठेवणं राज्यसेवा UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फार गरजेचं आहे. या विचार विनिमयाच्या प्रक्रियेच्या निकषाची अंमलबजावणी न करता भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाने केलेल्या शिफारशीवर
सरकारवर बंधनकारक नाहीत असा निर्णयही सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे. म्हणजे 93च्या तिसऱ्या खटल्यामध्ये सांगितलं की सरन्यायाधीशाने केलेल्या शिफारशी न्यायाधीशाच्या नियुक्तीसाठीच्या त्या सरकारवर बंधनकारक नाहीत असा निर्णयसुद्धा सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे. या तिसऱ्या न्यायाधीश खटल्यामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. परंतु पुढे काय झालं, घटनेमध्ये 99वी घटना दुरुस्ती करण्यात आली 2014मध्ये आणि 2014मध्ये या 99व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग तयार करण्यात आला आणि या राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग अधिनियमाच्या अन्वये सर्वोच्च आणि उच्च न्यायालयामध्ये नियुक्तीसाठी कॉलेजियम पद्धत रद्द करून जजेसच्या नियुक्तीसाठीची कॉलेजियम पद्धत जी होती ती रद्द करण्यात आली आणि रद्द करून राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग या नव्या संस्थेची रचना करण्यात आली. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची इथं की 99व्या घटना दुरुस्ती अधिनियमाने 2014मध्ये राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग अधिनियम तयार करण्यात आला आणि या राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाच्या माध्यमातून सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशाची नियुक्ती करणार असं ठरलं. याचा अर्थ असा होतो की कॉलेजियम सिस्टीम जी आहे ती रद्द करण्यात आली आणि राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग 2014ला एक नवी संस्था या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली दिसून येते. परंतु लगेचच यांनी काय केलं बघा, 2015मध्ये सर्वोच्च न्यायालयानं या दोन्ही पद्धती घटनाबाह्य आहेत असं डिक्लेअर करून टाकलं. घटनाबाह्य आणि व्यर्थ आहे. म्हणजे 99वी घटना दुरुस्ती आणि राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग हे दोन्ही पद्धत जे आहेत ते घटनाबाह्य आहेत असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं की हे जे आहे जसं केशवानंद भारती खटल्यामध्ये सांगितलं होतं की मूळ ढाच्याला विरोध करता येणार नाही आणि त्यांनी सांगितलं की हा मूळ ढाचा जो आहे राज्यघटनेचा मूळ ढाचा याला हॅमर करणारा आहे, याला थोडंसं तडा जाणार आहे, म्हणून त्यांनी राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग घटनाबाह्य आणि व्यर्थ असा निर्णय दिला. परिणामतः काय झालं, जो तयार करण्यात आलेला होता राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग 99व्या घटना दुरुस्तीनं तो राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग रद्द करण्यात आला आणि पुन्हा जजेसच्या नियुक्तीसाठी काय करण्यात आलं, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या नियुक्तीसाठी न्यायालयातल्या न्यायाधीशाच्या नियुक्तीसाठी कॉलेजियम पद्धत पुन्हा सुरू करण्यात आली. आता त्याच्यानंतर म्हणजे हा न्यायाधीशाचा चौथा खटला होता 2015चा आणि या 2015च्या याच्यामध्ये असा निर्णय दिला की राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग जो आहे या नव्या पद्धतीमुळे न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यावर काय होईल, परिणाम होईल आणि आपल्या देशामध्ये न्यायव्यवस्था ही कार्यपालिका आणि विधायिका याच्यापासून स्वतंत्र ठेवण्यात आलेली आहे. जरी स्वतंत्र जरी असली तर जगभरातल्या डेमोक्रॅटिक कंट्रीमध्ये डेमोक्रॅटिक सिस्टीममध्ये कार्यपालिकेला न्यायपालिकेच्या नियुक्तीचे अधिकार आहेत. भारत केवळ मात्र एक असा देश आहे की ज्या देशामध्ये कॉलेजियम सिस्टीमच्या माध्यमातून जजेस स्वतःची नियुक्ती करून घेतात. याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावरती चर्चा सुरू आहे आणि सरन्यायाधीश विरुद्ध सर्वोच्च न्यायालय विरुद्ध केंद्र सरकार ही चर्चा सुरू आहे. या चर्चेच्या संदर्भाने आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. उद्याच्या लेक्चरमध्ये सरन्यायाधीश नियुक्तीच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. ही चर्चा आपण गांभीर्यानं ऐकून घेतली, ऐकाल आणि तुमच्या अभ्यासाला फार मोठ्या प्रमाणावर पोषक ठरणार, 100% पोषक ठरणार. किंबहुना पडले तर याच्यातून एखादा प्रश्नसुद्धा पडेल. आणि आम्ही सर्व ग्रुप मिळून एक काम करत आहोत की परीक्षेच्या अनुषंगानं कुठले विषय महत्त्वपूर्ण आहेत याच्यावर सध्या आमचा भर आहे. आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहावा. आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाची सूचना अशी आहे की तुम्हाला कुठल्या विषयावर कुठला विषय महत्त्वपूर्ण वाटतो तो कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा. त्या विषयाचं सखोल आणि सूक्ष्म माहिती घेऊन आम्ही तुमच्यासमोर येऊयात. आपण पाहाल, आमच्यासोबत राहाल अशी आशा आणि अपेक्षा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद.